आज आपण गावरान पद्धतीची हरभऱ्याची जी कोवळी पानं असतात ती तोडून सुकवलेली भाजी असते, तर त्याची आज आपण भाजी बनवणार आहे। त्यासाठी शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे, लसूण मिरची मीठ टाकून ते सुद्धा वाटून घ्यायचं आणि हरभऱ्याची कोवळी पानं सुकवलेली कशी दिसतात ते तुम्हाला मी दाखवते। अशा पद्धतीने सुकवून भाजी ठेवतो आपण। आता ही थोडी भाजी दाटसर होण्यासाठी आपण काय करायचं, त्याच्यामध्ये चणा डाळीचं पीठ ॲड करायचं। चणा डाळीचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ पण ॲड करा आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण भाजी बनवून घेणार आहे, खूप पटकन होणारी भाजी आहे। तेलामध्ये जिरे टाकायचे, फुलले की त्याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा, मिरची आणि लसूण। तो भाजून झाला की जाडसर वाटलेले शेंगदाण्याचं कूट सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचं आणि पाणी ओतायचं आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि खळखळून उकळी द्यायची। याला खळखळून उकळी आली की मग ही भाजी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे। बनवायला एकदम सोपी आहे आणि वेगळ्या पद्धतीची भाजी आहे, तर कारण नक्की बनवून बघा। तयार झाली ही हरभऱ्याची भाजी। ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता। गरमागरम आस्वाद इतका छान लागतो, तर नक्की ट्राय करा। कशी झाली आजची रेसिपी ते पण सांगा।